पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतीय हवाई दलाच्या मध्यवर्ती हवाई कमांडचे प्रमुख कोण झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तरुण चौधरी हे. प्रश्न 2. उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी नुकतेच कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे राजीव कृष्ण हे. प्रश्न 3. जागतिक सायकल दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 जूनला. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या देशाने 2 जून 2026 रोजी आपला 80वा राष्ट्रीय दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे इटली ह्या देशाने. प्रश्न 5. कोणत्या बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी NRIS USD डेबिट कार्ड सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे ICICI बँकेने. प्रश्न 6. अंडर 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती सांघिक विजेतेपद पटकावले आहे? तर ते आपल्या भारत देशाने. प्रश्न 7 पाहूया. प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या शिक्षण गुणवत्ता अहवाल 2026 नुसार शालेय शिक्षणात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. पंजाब राज्याची राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान व राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. प्रश्न 8. कोणत्या ई कॉमर्स कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या भागीदारीत प्रकल्प शिखर सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे मेशो या कंपनीने. प्रश्न 9 पाहूया. मे 2026 मध्ये GST संकलन 3.2% वाढून किती रुपयांवर पोहोचले आहे? तर त्याचं उत्तर आहे 1.94 लाख कोटी रुपयांवर. प्रश्न 10. अर्थ प्राइज 2026 नुकतेच कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे अव्याना मेहता, एरियाना अग्रवाल व विवान छावछरिया या तिघांनी जिंकलेला आहे. प्रश्न 11 पाहूया. भारत सरकारने तेल विपणन कंपन्यांना किती दिवसांचा LPG साठा ठेवणे अनिवार्य केले? तर त्याचं उत्तर आहे 30 दिवस. प्रश्न 12. भारतातील कोणत्या राज्याच्या वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला आग्नेय आशिया क्षेत्रासाठीचा WHOचा जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2026 प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याला. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा व राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे हे. प्रश्न 13 पाहूया. चेनाब बियास लिंक टनेल प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 14. लबेत्तम पुरस्काराअंतर्गत ज्यामध्ये हज समन्वयक म्हणून उत्कृष्ट कामगिरीसाठीच्या सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा समावेश आहे तो सौदी अरेबियाने कोणत्या देशाला 2 पुरस्कारांनी सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाला. प्रश्न 15 पाहूया. सिंगापूर ओपन 2026 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावून कोणत्या भारतीय जोडीने इतिहास रचला आहे? तर त्याचं उत्तर आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या दोघांनी. प्रश्न 16. बांबू तंत्रज्ञानातील स्वतंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी AICTE मान्यता मिळवणारी भारतातील पहिली संस्था कोणती ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र. प्रश्न 17 पाहूया. उत्तर प्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ हे. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ व राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. प्रश्न 18. भारताच्या पहिल्या स्कायकास्ट सिस्टमचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे. प्रश्न 19 पाहूया. जम्मू आणि काश्मीरमध्ये चौथा लॅव्हेंडर महोत्सव 2026 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे भद्रवाह जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 20 पाहूया. स्वदेशी हवेतून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची अलीकडील यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी व राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंबापती. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या देशाने लेबनॉनमधील 900 वर्ष जुना किल्ला ताब्यात घेतला आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया.
रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहूया. 2 जून 2026 चे भारताचे 27वे नौदल प्रमुख कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन हे. प्रश्न 2, मुकेश सिंग हे कोणत्या राज्याचे नवीन पोलीस महासंचालक बनले? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याचे. प्रश्न 3, 2027 मधील 39व्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद कोण भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्य. प्रश्न 4 पाहूया. स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी साइट 2026 अहवालानुसार डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 5वा क्रमांक. प्रश्न 5, जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 6, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजे DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांच्याकडे. प्रश्न 7 पाहूया. शांग्रीला डायलॉग ही सुप्रसिद्ध संरक्षण शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ती सिंगापूरमध्ये. प्रश्न 8, स्टेट ऑफ इंडियाज डिजिटल इकॉनॉमी साइट 2026 अहवालानुसार AI कामगिरीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 4था क्रमांक. प्रश्न 9, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया खात्यावर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया या देशाने. प्रश्न 10 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. प्रश्न 11, कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांना विशेषतः वल्लुवन यांना FAO मृदा शेतकरी नायक सॉइल फार्मर हिरोज म्हणून सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील शेतकऱ्यांना. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत C. जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 12 पाहूया. सुप्रीम कोर्टमध्ये एकूण किती नवीन न्यायाधीश नियुक्ती करण्यात आलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 5 न्यायाधीशांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 13, भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करार अंमलात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि ओमान देशामध्ये. प्रश्न 14, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे लखनौ इथे. प्रश्न 15 पाहूया. भारताचा पहिला स्वदेशी स्ट्रेटोस्फेरिक सुपर प्रेशर बलून ज्याचे नाव विस्टा आहे तो कोठून प्रक्षेपित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातून. प्रश्न 16, हाँगकाँगमध्ये पार पडलेल्या 22व्या आशियाई 20 वर्षाखालील ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत 2026 भारताने कोणते स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे 2रा क्रमांक. प्रश्न 17, दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 2 जूनला. प्रश्न 18 पाहूया. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी रायसेन जिल्ह्यातील रामसिया गावातून खेत बचाव अभियान कोणत्या राज्यातून सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातून. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव व राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल. प्रश्न 19, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या एकात्मिक डिजिटल लॉजिस्टिक ॲप्लिकेशनचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे क्यू फोर्स. प्रश्न 20 पाहूया. अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF सुद्धा हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.